पाहूया पुढील महत्वाची बातमी। जमील बागवान यांची माझ्यावर बोलण्याची उंची नाही, आमदार इद्रिस नायकवाडी यांचा टोल आहे। अजितदादांनी इद्रिस नायकवाडींना आमदारकी दिली होती। सांगली जिल्हा शहराध्यक्ष जमील बागवान यांचं हे वक्तव्य आहे। गावात कुणीही काय भुंकलं बोललं ते तुम्ही लगेच उठून आम्हाला विचारायला येतात। त्यापेक्षा जो बोलतोय किंवा जे भुंकतात त्यांची उंची काय, त्यांचं स्टेटस काय हे बघून मग तुम्ही ते पुढं व्हावं असं मला वाटतं। पक्ष बाहेर असला काय धंदा मी बघितलेला नाही कधी कोणालाही। माझे काय जेवढे मित्र आहेत ते, आता माझे अनेक मित्र इतर पक्षात आहेत, तसं अनेक मित्र असे वावरत असतात। त्यामुळं काय त्यांच्याबद्दल काय बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही। माझं एक लेवल आहे, माझ्या लेवलचा त्या लेवलच्या वरचा कोण बोलला तर मी त्याचं उत्तर देऊ शकेन। काही संबंध नाही। मी काम करत राहणारा माणूस आहे। मी पक्षाकडे सुद्धा फारसं याबद्दल काय बोलणार नाही। पक्ष बघत असेल ना, पक्षाला वाटलं तर पक्ष योग्य ते काय असेल ते करेल। अमरावतीच्या बापट चौकात युवकाची हत्या करण्यात आलेली आहे। अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे। अमरावतीत सातत्याने हत्येच्या घटनेत वाढ होताना दिसून येते। जायकवाडी धरण 88% भरलेलं आहे। 48 तासात जलसाठा 90% जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गोदाकाठच्या 72 गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचा जलसाठा 86% पोहोचल्याने गोदावरी नदीकाठच्या 72 गावांवर पुराचं सावट निर्माण झालंय। उर्दर भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पुढील 48 तासात जलसाठा 90% जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। आवश्यकतेनुसार धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। जिल्ह्यातील 165 पूरप्रवण गावांसाठी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत बचाव साहित्य यंत्रणा आणि तहसील प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। धरण 88% भरलेलं आहे। गोदाकाठच्या 72 गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचा जलसाठा 86% पोहोचल्यानं गोदावरी नदीकाठच्या 72 गावांवर पुराचं सावट निर्माण झालंय। उर्दर भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्यानं पुढील 48 तासात जलसाठा 90% जाण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येते। आवश्यकतेनुसार धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। जिल्ह्यातील 165 पूरप्रवण गावांसाठी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत बचाव साहित्य यंत्रणा आणि तहसील प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना आता दिल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।